आपण काय करू, बाहेर जाऊ कुठेतरी जेवायला मस्तपैकी आज. पण आता त्या बाईनी पुन्हा या घरात पाऊल ठेवू नये याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. काय आलं का ध्यानात? जमले बर का, एकदम करेक्ट जमले. अहो डोंट वरी, आता सेलिब्रेशनचं मूड आहे का नाही, आता एन्जॉय करू. लेट्स एन्जॉय. संग्राम, तुम्ही आज जा. ताईसाहेब, तुम्ही परत म्हणजे दौंडला जयश्री, तुम्ही आता काय बोलत होता ते परत एकदा बोला बरं. ताई साहेब, आम्ही ते आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. आम्ही काय विचारलं, तुम्ही आता काय बोलत होता? ते ताई साहेब, हा चुकून बोलली असेल ती. जयश्री, आम्ही पुन्हा विचारणार नाही. आमच्या संयमाचा तुम्ही अंत बघू नका. लवकर सांगा, तुम्ही आता काय बोलत होता? ताईसाहेब, आम्ही तुम्हाला विचारलंय? ताई साहेब, आमच्या बोलण्याचा अर्थ तसा. आम्ही तुम्हाला आता का मारलं ते माहितीये तुम्हाला? तुम्ही आता इथं जे काही बोलत होता त्यासाठी नाही, तर आतापर्यंतची तुमची जी काही वागणूक आहे ना त्यासाठी मारले. आम्हाला हे माहिती होतं की तुमची लायकीच नाहीये या घरात राहायची, आणि याची जेव्हा आम्हाला कल्पना आली ना तेव्हा आम्ही शीतलला सुद्धा हेच बोललो होतो. आम्ही बघितलं तुमची पोरगी, यासाठीच घेऊन आलो आम्ही तुम्हाला इथं. आम्हाला अंदाज होताच. आम्ही इथून जावं म्हणून हे दोघं घाई करत होते हे आम्ही ओळखूनच होतो. आम्ही इथं आल्यापासून बघतोय, लग्न करून सासरी आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर जे असतं ना ते यांच्या चेहऱ्यावर कधी दिसलंच नाही आम्हाला. आम्हाला एक गोष्ट कळत नाही जयश्री, तुम्हाला कशाची एवढी मगरुरी आहे हो? हा, आल्यापासून तर एक काम धड केलं नाही तुम्ही, आणि तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला रागही येतो त्याचा. तुम्ही समजता कोण हो स्वतःला?
ताईसाहेब, ताईसाहेब, मी तुमच्या पुढे पदर पसरते. चूक झाली असेल तिच्याकडनं. किती दिवस हे करणार आहात? हा? किती दिवस पदर पसरणार आहात असा? आणि किती दिवस लोकांनी यांच्या सगळ्या चुका पोटात घालायच्या? हो, हे सगळं करण्यापेक्षा जर वेळेस त्यांच्यावर चांगले संस्कार केले असतेत ना, तर आज ही वेळच आली नसती. आम्हाला बोलायचं नव्हतं खरं तर, पण तुमच्या मुलींनी आज आम्हाला बोलायला भाग पाडलंय. बघितलंस? ऐकलंस का? का तुझ्या संसाराला तुला काडीच लावायची? अगं, आज तुझे संस्कार काढले यांनी. काय ग, आम्ही असलं शिकवलंय तुला? अगं, ऐकू येतंय का नाही तुला? काय करायचं तरी काय आम्ही तुझ्यासाठी? अगं, तुझा बाप तिथं तुझ्या काळजीने मरून जाईल जेडे. काय काय झालंय तरी काय तुला? काय झालंय? आम्ही काय करताय? पास झालं की. अगं, कशी आवरू? सांग की कशी जावरू? रोज एक नवीन नाटक काय तर करून ठेवते ही पोरगी. अजून किती दिवस निस्तरायचं आम्ही? का आयुष्यभर हीच करत बसायचं? काय ग, काय गरज होती तुला असलं काय तर बोलायची? बोल की. अहो मामी, तसं काय ना. जैडे, आता तरी थोबाड उचकट तुझं. जा, पाय धरतायचाय म्हणजे, आणि माफी माग त्यांची. तुला ऐकू येत आहे का नाही जैडे? पाय धर आणि माफी माग. ताईसाहेब, चुकलं आमचं. आम्ही असं नव्हतं बोलायला पाहिजे. मला माफ करा. जैडे, पाय धर म्हणलंय मी. ऐकू नाही आलं का? मामी, त्याची काहीच गरज नाही. आमचं ठरलंय आणि आमचा निर्णय फायनल आहे. हो, काय ठरलंय? आईसाहेब, तुम्ही तर बोलूच नका. कुणाच्या यांच्या सांगण्याला बळी पडूनच तुम्ही आम्हाला निघायला सांगत होतात ना? नाही नाही, असं काही नाहीये. अहो, नका खोटं बोलू. हे सगळं भैया साहेबांच्या डोक्यातलं आहे, हे माहितीये ना तुम्हाला? व्हॉट? अहो नाही, असं काय नाही. नथिंग. भैया, तुम्ही शांत बसा. आम्हाला हंटर हातात घ्यायला भाग पाडू नका. तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता का हो? हा? हे सगळं जरी आईसाहेब बोलत असल्या ना, तरी ते सगळं तुमच्या डोक्यातनं आलंय. हे न कळण्या इतके आम्ही मूर्ख नाही आहोत. अहो जाऊ दे ना. ते तुमचे धाकटे भाऊ आहेत. लहान आहेत ते अजून. लहान? हा? कोण लहान? हे लहान आहेत का? हा? बघा ना त्यांच्याकडं. हे लहान आहेत का? लहान आणि एकुलते एक म्हणून जे काही अवास्तव लाड केलेत ना त्यांचे,
त्याचीच फळं भोगताय आता तुम्ही. आपल्या सख्ख्या बहिणीला घरातून हाकलून द्यायचं प्लॅनिंग चाललंय त्यांचं. का? कारण त्या शिस्तीनं वागायला सांगतात, मनमानी करू देत नाहीत म्हणून. आईसाहेब, या सगळ्याला ना तुम्ही सुद्धा तितक्याच कारणीभूत आहात. आल्या दिवसापासून आम्ही हेच बघतोय की जवळजवळ रोज आम्हाला हेच सुचवतायत की आम्ही इथून निघून जावं, पण आम्ही दाद दिली नाही ना त्यांना. म्हणून मग हेच सगळं त्यांनी आम्हाला तुमच्याकडून ऐकवलं. काय खरंय ना? काय आता बोलताय ना? तुम्ही जरा शांत व्हा बघू आता. ते काय नाही भैया, आता पुरे झालं. तुम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये. हो, एवढा मोठा निर्णय घेता? आईसाहेब, तुम्ही भैयांच्याच सांगण्यावर नाही सगळं बोलताय ना? मग ठीक आहे, त्यांना जर एवढीच अडचण होत असेल तर आपण हा प्रश्न संपून टाकू. आपण त्यांनाच घराबाहेर काढूया. तसं बी एकदा ऐका. ताईसाहेब, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. आमचं म्हणत काही सुद्धा असं नव्हतं. आम्हाला माफ करा, काय सुद्धा आमच्या मनात नव्हतं. 3 म्हणायच्यात. आम्ही 3 म्हणायच्यात तुम्ही दोघही जण या घराबाहेर गेलेले पाहिजे आम्हाला. हो ताईसाहेब, ऐकून तरी घ्या आमचं. 1 अहो, असं करू नका. अहो, गावात शोभा होईल आपली. 2 ताईसाहेब माफ करा त्यांना. 3 ताईसाहेब माफ करा त्यांना. 3 ताईसाहेब असं करू नका. मी तुमच्या पाया पडते, पण असं करू नका. वाटलं तर तिला हंटरनी फोडून काढा. 4 दिवस उपाशी पोटी ठेवा, पण असं करू नका. मामी, तुम्ही उठा बरं आधी. उठा. ताईसाहेब, तुम्हाला जी काय वाटेल ती शिक्षा द्या तिला, पण एकदा माफ करा. मला माहित आहे तिने लई मोठा गुन्हा केलाय, पण एकदा, फक्त एकदा ऐका. हो, आता जर ती घरातनं बाहेर पडली ना, तिचा संसार उद्ध्वस्त होईल. ताईसाहेब, लय भोगले हो माझ्या पोरीने, लय भोगले. माझ्यासाठी असं करू नका. तुम्ही मोठे आहे ना, समजूतदार आहे. एकदा ऐका, एकदा माफ करा तिला. मामी, आम्ही या आधी त्यांना बऱ्याच वेळा माफ केलंय. आता अजून किती वेळा? शिकले तू तरी सांग की. माझ्या जेडीचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागलाय ग.
ताई शीतल, तुम्ही मध्ये पडू नका. याच्या आधी तुम्ही जेव्हा सांगितलंय तेव्हा मी तुमचं सगळं ऐकलंय आणि त्यांना माफ पण केलंय. त्यांना संधी दिली आम्ही. होय ताई साहेब मान्य आहे मला, पण ताई साहेब ही एकदा माझं ऐकून घ्या. ही एकदा ताई साहेब, त्यानंतर जे पाहिजे ते करा, पाहिजे तर तुम्ही त्यांना घराबाहेर काढा, पण ही एकदा ऐकून घ्या ताई साहेब माझं. शीतल, तुम्ही ताई साहेब एकदा. बोला. ताई साहेब मला माहितीये जयश्रींकडून चूक झाली. चूक काय, लई मोठी चूक झाली त्यांच्याकडून. पण ताई साहेब मला असं वाटतंय जे काय झालंय ते त्यांनी मुद्दाम नाही केलंय. तुम्हाला तर माहितच आहे की याच्या अगोदर जयश्री संग काय काय झाले ते. त्या जेव्हा या घरात आल्या तेव्हा काय बी करून हे लग्न टिकलं पाहिजे असंच होतं त्यांच्या मनात, आणि त्याचं त्यांच्यावर लई प्रेशर होतं ताई साहेब. ताई साहेब त्याच्यामुळे त्यांच्याकडनं लई चुका झाल्या. त्यानंतर तुम्ही आलात या घरात राहायला, त्यांच्यावरचं प्रेशर जास्तच वाढलं आणि म्हणून त्यांनी लई चुका केल्या माहितीये मला. तुमच्या संग बी असंच झालं असेल की हो, माझ्या संग बी असंच झालं की. हो ताई साहेब, आपण जेव्हा लग्न करून सासरी येतो तेव्हा कायम मनात एक धाकधूक असते. हे घर, या घरातली माणसं आपल्याला आपल्या चांगल्या वाईट गुणांबरोबर स्वीकारताल का नाही याची भीती कायमच असते ताई साहेब. आणि म्हणून होतात चुका, आपण काही चुका करतो. पण ताई साहेब मला असं वाटतं कदाचित जयश्री जे काय बोलल्या ते त्याच्यामुळेच बोलल्या असतात. ताई साहेब तुम्ही बाहेर गेले हो, कदाचित त्यांना थोडी मोकळीक मिळाली असं वाटलं असेल. ताई साहेब मला माहितीये मला चुकीचंच आहे ते. त्यांच्या बोलण्याची पद्धत बी चुकीची होती, यात वादच नाही ताई साहेब. पण ताई साहेब त्यांनी माफी तर मागितली ना. मी हात जोडून तुमच्याकडे माफी मागते. मी शब्द देते तुम्हाला याच्या पुढे असं काही कधी बी होणार नाही. पण प्लीज त्या दोघांना एक शेवटची संधी द्या ताई साहेब. मी माफी मागते. ठीक आहे, शेवटची संधी.